बिजगर्णी ग्रामपंचायतीतील विकास कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांना माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे फेटाळले आहेत. ग्रामपंचायत इमारत सुमारे 75 लाखांच्या निधीतून नियमानुसार उभारली असून एकही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. विविध कामांसाठी जिल्हा पंचायत 15व्या वित्त आयोग व अन्य योजनातून निधी प्राप्त झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. रयत भवन, बास्केटबॉल ग्राउंड, शाळा परिसर विकास, पाणी पुरवठा योजना आदी सर्व कामे पारदर्शकपणे पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही अपूर्ण कामे लवकरच पूर्ण केली जातील असेही त्यांनी नमूद केले. नमस्कार, मी ग्रामपंचायतचा माजी अध्यक्ष तसेच विद्यमान सदस्य मनोहर पिराजी बेळगावकर माहिती देतो की बिजगर्णी ग्रामपंचायत म्हटलं तर एक सुसज्ज असं बिल्डिंग झालेलं आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये असं सुसज्ज असं बिल्डिंग कुठेच झालं नाही. प्रत्येक जसं पिडओचं, अध्यक्षाचं, उपाध्यक्षाचं किंवा तिथे संजीवनी ग्रुप असेल त्या अध्यक्षांचं चांगले चांगले रूम बनवलेले आहेत आणि सुसज्ज असं हे ते बिल्डिंग बांधले असताना 8 दिवसापूर्वी काही आमच्या बिजगर्णी गावातील लोकांनी इथे भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून कुठल्या व्हॉट्सअपला आणि कन्नड पेपरला दिलेलं होतं, परंतु कुठलाही असा 1 रुपयाचा इथे भ्रष्टाचार झाला नाही. तर सांगायचं म्हटलं तर इथं ग्रामपंचायतला जो फंड आलेला आहे, जी निधी आलेला आहे 20,825 रुपये आलेले आहे. आणि त्याचबरोबर इथे दोन्ही NRLM बिल्डिंग म्हणजे संजीवनी ग्रुप महिलासाठी जे आहे त्या महिलासाठी जे फंड आहे तो फंड 17,50,000चा फंड आहे. म्हणजे टोटल हे दोन्ही मिळून हे बिल्डिंग मोठं व्हावं या दृष्टिकोनातून 20,825 रुपये ग्रामपंचायतचा फंड, त्याचसोबत NRLM हा फंड जो महिला संजीवनी ग्रुप आहे ह्यांचा फंड 17,50,000, टोटल हे 37,50,000 रुपये होतात. त्याचसोबत 15 फायनान्सचा 20 लाखाचा फंड आहे. तो 20 लाखाचा फंड ह्याच्यामध्ये आम्ही मर्ज केलेला आहे आणि हे मोठं बिल्डिंग बांधलेलं आहे. म्हणजे 57,50,000 झाले. त्याचसोबत आम्ही जे कंपाऊंड बांधलेलं आहे साईडनं, त्या कंपाऊंडसाठी 17 लाख खर्च आलेला आहे. म्हणजे 17 लाख आणि हे 57,000 50,000 टोटल 75 लाख रुपये हा टोटल बिल्डिंगला कंपाऊंड करून खर्च आलेला आहे. परंतु काही लोकांनी ह्याचा नको तो बाहू केलेला आहे की इथे NRLM शेड बांधूच्या आधी इथे पैसे काढून खाल्लेले आहे 12 लाख रुपये. परंतु हे बघा इथे जिओ टॅग केलेला आहे, इथे जिओ टॅग झालेला आहे, GPS झालेला आहे आणि इथेच हे दोन्ही मिळून बिल्डिंग बांधलेलं आहे. कुठलाही 1 रुपये काढून खाल्लेला नाही. आणि हे दोन्ही बिल्डिंग बांधून असं हे सुसज्ज असं बिल्डिंग जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं बिल्डिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे त्यांनी एक नको तो एक हे सांगितलेलं आहे की रयत भवनसाठी आम्ही तिथे एक भवन बनवलं लोकांसाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी आणि त्याच्यासाठी 14 लाखाचा फंड मंजूर झालेला आहे. आणि हे चालू होत असताना तिथे जवळजवळ फिलिंग लेवल पत्र आम्ही ते बांधलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्या म्हणजे इथे मटेरियल आणण्यासाठी 6 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. आणि हे ते काम चालू असताना आम्हाला पहिला बिजगर्णी पंचायत ही पहिला कंप्लीट व्हावी ह्यासाठी ते काम थांबून आम्ही हे काम कंप्लीट करून घेतलं. आणि तिथे सांगतो जे सप्लाय बिल होतं, जे सप्लाय मटेरियल होतं ते संपूर्ण मटेरियल तिथे आजही आहे. आणि हे काम संपल्या आम्ही ते काम चालू करणार होतो आणि ते काम आता चालू आहे. परंतु काही लोकांना काय वाटलं आम्ही तिथे तक्रार खटलो म्हणून आता हे काम चालू केले. हे टोटली गलत आहे. त्याच्यासाठी ते काम चालू आहे आणि ते काम चालू राहणार आणि ते आम्ही कंप्लीट करून घेणार. त्याच्यामध्ये 1 रुपयाचा आणि जो अखिल म्हणून आहे त्याने ते शेड बांधण्यासाठी रयत भवन बांधण्यासाठी जे आम्ही तिथे लागून शेड बांधलेलं होतं त्या शेडचा फोटो घेऊन हेच रयत भवन आहे आणि ह्या रयत भवनचे 14 लाख रुपये काढून खाल्लेले आहे म्हणून असं हे गलत त्याने मेसेज दिलेलं आहे लोकांना. आणि हे टोटली त्या अखिलचं टोटली चुकीचं आहे. कारण हे रयत भवन हे लागून बनलेलं आहे आणि ते शेड होतं ते सिमेंट मटेरियल सप्लाय बिल ठेवण्यासाठी. त्याचसोबत त्यांनी काय म्हटलंय आमची मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेमध्ये जवळजवळ तुम्हाला 1.5 कोटीचा फंड आलेला होता आणि तो फंड तुम्ही संपूर्ण खाल्लेला आहे.
परंतु चुकूनही त्याच्यामध्ये 1 रुपयाचा अफवा झालेला नाही. त्याच्यामध्ये जवळपास 8 अशी कामं झालेली आहेत. पहिलं काम म्हणजे बास्केटबॉलसाठी 8 लाख रुपये फंड आलेला आहे आणि त्याचं काम एकदम 1 नंबर झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे लागून 2 टाईप असे पार्ट झालेले आहेत फेवरचे, त्यांना 7-7 लाख रुपये फंड आलेला आहे. असं मिळून हा फंड आणि स्टेडियम बांधलो आम्ही. स्टेडियमसाठी जवळपास 41 लाख रुपये, स्टेडियम प्लस तिथे 700 ट्रपा आम्ही माती टाकलेले आहे. ग्राउंड लेवलिंग केलेलं आहे. 700 ट्रपा म्हणजे गावातले ट्रॅक्टर आहेत, जे गावातले संपूर्ण जवळजवळ 7-8 ते 10 ट्रॅक्टर होते, ते ट्रॅक्टर घेऊन आम्ही तिथे ती माती टाकलेली आहे आणि ते लेवल केलेलं आहे. आणि आमच्या गावामध्ये मागच्या वर्षी संपूर्ण ग्रामस्थ असतील, गावातले संपूर्ण ग्रामस्थ असतील, त्याला चेअरमन असेल, मी त्यांची सकाळी चर्चा केली. त्यासोबत गावातले सगळे आमचे युवक असतील, त्यांच्यासोबत ते ग्रामपंचायत हे शाळेचं पटांगण आम्ही लेवल केलं आणि त्यासाठी लक्ष्मीसाठी म्हणून आम्ही त्याच फंडातून तिथे लक्ष्मी कटडा बांधलेला आहे. ते टोटल सगळा मिळून फंड हा 61 लाख रुपये, 61,50,000 झालेला आहे. आणि हे असं असताना 1.5 करोड रुपये खाले हे टोटल गलत आहे. कारण नरेगाचा फंड हा पायतोडा फंड येतोय. जर तुम्ही ते बांधून असला तर तो फंड लॅप्स होऊन जायत राहते. 1 कोटी असू दे, 2 कोटी, एवढा तुम्ही घेऊन बांधशीला तेवढा तो फंड येतोय. इथे कसं असतंय, तो नरेगाला कॉन्ट्रॅक्टर आहेत, कॉन्ट्रॅक्टर येऊन जर तो बांधला असेल तर इथे आमच्याकडे कामं अजूनही पायतोडे आहेत. त्याचसोबत किचन हे शाळेचं त्यांनी हे दिलेलं आहे. किचन हे मंजूर झालेलं, 2 कॉन्ट्रॅक्टर येऊन त्याची पूजा पण केली, परंतु त्यांनी बांधले नाही. आम्ही SDMC कमिटीला सांगितलं की बाबा तुम्ही हे बांधा. 17 लाखाचा फंड होता किचनसाठी, परंतु त्या SDMC बांधला नाही, तो फंड लॅप्स झाला. आणि त्याच्यामध्ये काय झालं, पावसामध्ये त्या किचनला तडा गेला, चीर पडली. रिस्क नको म्हणून आम्ही ती स्वतःहून मागच्या ऑगस्टला नाही सप्टेंबरला, आताच या 2-3 महिन्यापूर्वी ते किचन पाडवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आता नवीन फंड ह्या भागाच्या लोकप्रिय आमदार तसे राज्याचे मंत्री यांच्याकडून आम्ही 22 लाखाचा फंड आणलेला आहे. एप्रिल ते मे मध्ये ते काम स्टार्ट होणार आहे. दुसरं म्हणजे जेजीएमचं दाखील आहे. ते जेजीएमचं हे प्लॅन आमच्या काळामध्ये झालं नाही. त्यावेळेस ह्याच्या मागची जी पंचायत होती त्या पंचायतनं ते प्लॅन केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्या प्लॅनमध्ये फिल्टर नाही, ते फिल्टर ते बसवलेलं नाही. हे गलत, हे त्यांच्या मागच्या पंचायतचं. त्याच्यासोबत त्यांनी असं म्हटलंय की पाणी टेस्टिंग झालेलं नाही. पाणी हे आम्ही मंथली टेस्टिंगचे रिपोर्ट आमच्याकडे आहेत पंचायतमध्ये, त्यांना कोण आहे का नाही त्याने येऊन बघावं. त्याने असं म्हटलंय की गावामध्ये गॅस्ट्रो झाला, संडास झाला, उलटी जुलाब झाली, कुठलाही प्रकार असा गावामध्ये झाले नाही. कारण आमच्याकडे मंथ वाईज आमचं टेस्टिंग इथे पंचायतमध्ये आमच्या फाईल आहे. असं हे गलत काम हे चुकूनही आमच्या हाताने होणार नाही. आणि ज्यानं गलत पैसे दिलाय त्यांना हितनडी आमच्या नरेगाचा फंड आहे, आमच्या कांबळे गल्लीमध्ये 10 लाखाचा फंड आहे, त्याने तो नरेगाचा चालू करून दाखवावा आणि ते काम करावं. त्याचसोबत जे काम झालेलं नाही, कधीही काम झालेलं नाही, तेवढं आम्ही काम केलेलं आहे. एक जिथे घर आहे, एक घर आहे तिथे आम्ही CC रोड नेलेला आहे. एक घर आहे तिथे पाणी नेलेलं आहे. एक घर आहे तिथे लाईट नेलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही शेतामध्ये सुद्धा रोड नेलेला आहे. जिथे म्हणजे वडाच्या माळ असू देत, आमचा विनोद जाधव पासून ते खालती यशवंत हरकर्णे घरापर्यंत CC गेलेलं आहे. डोंगराकडे आम्ही CC रोड केलेला आहे. असं हे संपूर्ण काम मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि नको तो आरोप घालून गावचा खालीपणा करायचा नाही. कारण गावातलं काय बी असेल तर गावातल्या गावात संपी नाही, परंतु खोटे तर व्हॉट्सअप करून मेसेज करून जो गावचा अपमान होत आहे की इथे भ्रष्टाचार झाला नाही, भ्रष्टाचार 1 रुपये झाला नाही, त्यांनी सिद्ध कधीही करून दाखवावं. आम्ही त्याला सिद्ध आहे. आणि एवढं बोलून मी माझे संपूर्ण ग्रामपंचायत जे सदस्य आहेत, संपूर्ण 14च्या 14 सदस्य आहेत, त्यांनी हा विकास करण्यासाठी सतत ते ग्रामपंचायतचे अध्यक्ष असतील, सर्व उपाध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व सदस्य असतील, सतत त्यांनी आम्हाला आमचा विकास करण्यासाठी सतत त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. म्हणून हा मोठ्या प्रमाणात जो कधी झालेला नाही आणि भविष्यात होणार नाही असा हा विकास हा मी केलेला आहे. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरून पंचायत बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रत्यक्ष पंचायत कार्यालयात येऊन कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान सदस्य संतोष कांबळे व संदीप अष्टेकर यांनीही सर्व कामे ठरावानुसार व पारदर्शकपणे झाल्याचे सांगत भ्रष्टाचाराचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले. नमस्कार, मी संतोष कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बिजगर्णी. आमच्या बिजगर्णी गावची लक्ष्मी यात्रा होती. त्या निमित्तानं आम्ही पाण्यासाठी फार मोठी समस्या असल्या कारणानं आम्ही जवळपास येळेबेल, राकोस्कोप, बिजगर्णी या गावामधून आम्ही व कवळेवाडी या गावातून टँकर मागून त्यांना पाण्याची जी समस्या होती ती सोडवण्याच्या लक्ष्मीच्या काळात आम्ही ते केलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही वैष्णवी ट्रेडर्स यांच्या म्हणजे दुकान जे आहे त्यांचं ट्रेडर्स आहे त्या ह्याच्यामध्ये आम्ही ती काही बिल्लं आम्ही त्या म्हणजे कोण हे करत नव्हतं, त्यामुळे आम्ही ती बिल्लं तिथं त्यांच्या ट्रेडर्सच्या वतीनं काढलेली आहेत. व तसेच गटर ज्या गटर काढलेल्या होत्या त्या गटरमध्ये सुद्धा काही पाईपलाईन सुद्धा फुटलेल्या होत्या. त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला बराचसा खर्च आला. त्या निमित्तानं सुद्धा आम्ही त्या वैष्णवी ट्रेडरच्या याच्या माध्यमातून आम्ही तिथं पण थोडा पाईपा वगैरे आणलेले आहेत आणि ते बिल आम्ही वैष्णवी ट्रेडरच्या माध्यमातून काढलेलं आहे. याच्या सर्व पंचायतच्या सदस्यांच्या व अध्यक्षांच्या ठरावावरूनच आम्ही ते हे काम केलेलं आहे. आणि याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला नाही आहे. ज्या कोणाला जर भ्रष्टाचार झालेला असेल, काही आमच्या चुका झालेल्या असेल, त्यांनी येऊन पंचायतमध्ये येऊन आमचे जे काही रेकॉर्ड असेल ते चेक करावं, ही माझी कळकळीची विनंती आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ विनुग्रामला.